श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, पुणे कथा वर्तिली कैसी. श्री गुरु सांगती विस्तारेसी, काय निरोपिले यानंतर. एक नामधारका सगुणा, श्री गुरु अवतार नारायणा. जाणी सर्व आचार खुणा, सांगत असे कृपेसी. त्रैमूर्तींचा अवतारास, आचार सांगता काय प्रयास. ज्ञानदेवनी पतितास, वेद म्हणविले कवणीपरी. ऐसे गुरुमूर्ती दातारू, भक्त जन कल्पतरू. सांगते झाले आचारू, कृपा करोणी विप्रासी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृहरक्षणार्थ कारणासी. अग्निमंथन काष्टासी, संपादावे कृष्णा मार्जर. श्रीखंडादी मणिघृते, तिळ कृष्णाजीन छान वस्त्रे. इतकी असावी पवित्री, दुरिते बाधा करुण शक्ती. शुक्ल पक्ष सारसासी, पोसावे घरी परियेसी. समस्त पाप विनाशी, धेनू असावे आपले घरी. देवपूजेचे विधान, सांगेन एका एकमण. गृह बर्वे सम्मार्जन, देवगृह असावे. हिरण्य रौप्य ताम्रेसी, अथवा मृत्तिका पात्रेसी. साम्राजन करावे विधीसी, निशब्द पात्रे सांगेन. कास्य पात्री कन्यका हस्ती, नोवरी अथवा शूद्र जाती. न करावे वस्त्र धरोणी वाम हस्ती, दक्षिण हस्ती सारवावे. प्रारंभ करावा नैऋत्य कोणी, रात्री न करावे उदक घेऊनी. अगत्य करणे घडेमणी, भस्मे करोणी सारवावे. रंगमाळिका घालोनी निर्मळ, असावे देवता भुवनी. मग बैसोनी शुभासनी, देवपूजा करावी. जैसी संध्या ब्राह्मणासी, देवपूजा करावी तैसी. त्रिकाल करावे अर्जनासी, एकचित्ते मनोभावे. त्रिकाळी न घडे जासी, प्रातःकाळी करावी हर्षी. तेही न साधे परियेसी, माध्यान्ह काळी करावी. सायंकाळी मंत्रेसी, पुष्पे वाहोनी भक्तीसी. ऐसे न साधे जयासी, भोजन काळी करावे. देवपूजा न करी नर, पावे त्वरित यमपुर. नरकभोगी निरंतर, एक ब्राह्मणा एकचित्ते. विप्रकुळी जन्म जयासी, पूजा न करिता जेवी हर्षी. तोची होय यमग्रासी, वैश्वदेवन करिनर. देवपूजा करावयासी, 6 प्रकार परियेसी. उदक नारायण विशेषी, पूजिता तृप्ती जगन्नाथा. दुसरा प्रकार सांगेन एका, अग्निदेवपूजा अधिका. मानसपूजा अतिविशेखा, एकचित्ते परियेसा. सूर्यपूजा करिता जाण, संतुष्ट होय नारायण. सामान्यपणे तंडिली जाण, प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी. ज्ञाता असेल बुद्धिमंत, यज्ञ पुरुष पूजा त्वरित. स्वर्गापवर्ग पूजा देत, यज्ञ पुरुष पूजा मुख्य जाण. अथवा पूजावे धेनुसी, ब्राह्मण पूजा विशेषी. गुरुपूजा मनोभावेसी, प्रत्यक्ष तुष्टे गुरुमूर्ती. गुरुत्रैमूर्ती म्हणोनी, बोलती समस्त श्रुतिवचनी. सकळाभिष्टे तया पासुनी, पाविजे 4 पुरुषार्थ. कलिप्रवेश होता नरू, न करिता अंतःकरण स्थिरू. उत्पत्ती केली शार्डंग धरू, समस्त कली उद्धारावया. शालिग्राम चक्रांकितेसी, प्रकाश केला ऋषिकेशी. तीर्थ घेता परियेसी, समस्त पापे नासती. आज्ञा घेऊनी श्री गुरुची, पूजा करावी प्रतिमेची. वेदोक्त मंत्र करोणी वाची, विधीपूर्वक पूजावे. स्त्रीजनादी शूद्रासी, न म्हणावे वेदमंत्रेसी. आगमोक्त मार्गेसी, गुरु निरोपे करावे. श्री गुरुचे निरोपाणी, पूजिजे काष्टे पाषाणी. तेची होती देव जाणे, होती प्रसन्न परियेसा. शुची आसनी बैसोनी, करावे प्राणायाम तिन्ही. यभ्योम माता म्हणोनी, चेतन करावा परमात्मा. प्रणव मंत्रोणी 12, उदक प्रोक्षावे आपुल्या शिरसी. संकल्प करोणी अंगन्यासी, कलश पूजा करावी. देवाच्या दक्षिण भागेसी, कलश ठेवावा परियेसी. पूजा करोणी भक्तीसी, शंख पूजा करावी. निर्माल्य काढूनी विनयेसी, टाकावे ती नैऋत्य दिशी. धवते वस्त्र हातरोणी हर्षी, दीप प्रज्वलित करावा. स्मरावे मणी श्री गुरुसी, मनोवाक्याय कर्मेसी. अर्चन करावे पीठासी, विधीपूर्वक अवधारा. 4 द्वारे पूजोनी, दिशा पूजाव्या अर्जुनी. शांताकार करा ध्यानी, मग आवाहनावे मंत्रोक्त. सहस्र शीर्षोक्ती आवाहनोती,
पुरुष एवेद आसनी, एतावानस्य म्हणोनी पाद्य द्यावे अवधारा, मंत्र म्हणोनी त्रिदा दुर्वयेसा, अर्ध द्यावे परियेसा, तस्माद्विराड म्हणायेसा, देवासी आचमन समर्पावे, यत्पुरुषेन मंत्रेसी स्तपन करा देवासी, दुग्धादी पंचामृतासी स्तपन पूजा करावी, पुरुष सुक्तादी रुद्रेसी श्रुतिमार्ग करोनी न्यासासी, स्तपन करावे परियेसी एकचित्ते अवधारा, स्तपन करोनी देवासी वैसवावे शुभासनीसी, तयज्ञमिती मंत्रेसी वस्त्र द्यावी परियेसा, तस्माद्य यज्ञेती मंत्रेसी यज्ञोपवीत द्यावे देवासी, येणेची मंत्रे गंधाक्षतेसी वहावे अनन्य भक्तीने, तस्मादश्वा अजायंत ऐसा तुम्ही मंत्र म्हणत, पुष्पे वहावी एकचित्त मनपूर्वक देवासी, पुष्पे वहावयाचे विधान सांगेन एका ऋषीजन, आपण पेरिले कुसुमे सगुण उत्तम पक्ष परियेसा, पुष्पे असती अरण्यात ती मध्यम प्रकार बोली जेत, क्रय करोणी घेता विकत अधम पुष्पे जाणीजे, उत्तम न मिळता घ्यावी विकत उत्तम पक्ष पुष्पे श्वेत, रक्त मध्यम अधमपित कृष्णचित्र अधमाधम, वर्जावी शिळी पुष्पे देख सच्छिद्र अथवा भूमिभक्षक, भूमीवरी पडे एक पुष्प त्यजावे देवासी, शिळी नव्हे ती द्रव्ये जाणा, बिल्वपत्रे तुलसी आणा, सहस्त्रपत्रे कमळे नाना, सदाग्राह्य देवासी, शतपत्रे बकुल चंपासी, पाटले कमले पुन्नाग्नेसी, मल्लिका जाती करावी रेसी, कल्हार पुष्पे अर्पावी, विष्णू पूजा करावयासी, वर्जावी पुष्पे तुम्ही येसी, धत्तुर अर्क करवी रेसी, रक्त पुष्पे वर्जावी, गिरीकर्णिका निर्गुंडेसी, सेवगा कपिथ्य करंजेसी, अमलपत्र कुष्मांडेसी पुष्पे विष्णूसी वर्जावी, ही वाहिल्या होय दोषी सांगेन एका समस्त ऋषी, पूजा करती विष्णूसी त्यजावी याची कारणे, अर्क पुष्प वाहिल्यासी विनाश होय आपणासी, धतुर पुष्पे प्रज्ञानासी कोविरादे दरिद्रता, श्रीकर्णिक पुष्पे वाहता कुळक्षय होय त्वरिता, कंटुकारी पुष्पे वाहता शोक होय परियेसा, कंद पुष्पे होय दुःख, शाल्मली पुष्पे रोग एक, त्याची कारणे करुणी विवेक, पुष्पे वहावे विष्णूसी, वर्जा पुष्पे ईश्वरासी, सांगेन नावे परियेसी, कपिथ्य केतकी शशांकेसी, श्याम पुष्पे वर्जावी, काष्ट पिंपळ करंज देखा, बकुळ डाळिंब केतका, घातकी निंबादी पंचका, माधवी पुष्पे वर्जावी, च्युतकुंद युथिका जाती, रक्त पुष्पे वर्जावे निरुती, ईश्वरा चरणे दोष घडती, श्वेत पुष्पे मुख्य देखा, पूजा करिता गणेशासी, वर्ज करा तुम्ही तुलसी, नित्य पूजा करा दुर्वेसी, दुर्वा वर्ज शक्ती देविते, येणे विधी पुष्पे वाहता, काम्य होय तुम्हा करिता, चतुर्विध्य पुरुषार्था लाधला तुम्ही अवधारा, यत्पुरुषेसी मंत्रेसी सुगंध धुपादी परिमळ येसी, ब्राह्मणोत्सेसी मंत्रेसी एकार्तिक्य करावे, इंद्र मामन्नसो इति मंत्रेसी नैवेद्य अर्पावा देवासी, तांबूल अर्पिता म्हणा मंत्रासी, नाभ्या आसी दितीयेसा, सुवर्ण पुष्पे निरांजन सप्तादेसी मंत्रे करून, पुष्पांजली घेऊन देवा यज्ञेती मंत्रे अर्पावी, धाता पुरस्तात मंत्रेसी नमस्कारावे देवासी, अतिसम्मुख पुष्टदेशी गर्भगृही करू नये, नमस्काराचे विधान सांगेन एका विद्वजन, सव्य देव प्रदक्षिणा करुणी नमन करावे, आपुला गुरु माता पिता सम्मुख जावे बाहेरून येता, अथवा उत्तम द्विज देखा सम्मुख जावोनी वंदावे, सभा असेल द्विजांची नमस्कार करा तुम्ही एकची, देवार्चनी तैसेची नमस्कार पावे समजता, माता पिता श्री गुरुसी नमस्काराची रीती येसी, उभय हस्ते कर्णस्पर्शी एक भावे वंदावे, सव्य पादावरी देखा सव्य हस्त स्पर्शोनी निका, वामहस्ती वामपादुका धरुणी नमन करावे, गुरुस्थानांची नावे सांगेन एका भावे, विचारोणिया बरवे नमस्कारावे येणे विधी, माता पिता गुरुदाता अभयहर्ता अन्नदाता, व्रतबंध केल्या पुरोहिता
सापत्ती ते गुरुस्थानी, ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता, सापत्न असेल ज्याची माता. वय अधिक इष्टमित्रा, नमस्कारावे तयासी, निशब्द स्थाने नमावयासी, सांगेन एका तुम्हासी. उणे असेल वय ज्यासी, नमो नये द्विजजनी, अग्निसमिधा पुष्पे कुशा, धरिला असेल अक्षतांकुशा. स्वहस्ती परहस्ती असता दोषा, अशस्त्रवध होई जे नमस्कारिता. जप अथवा होम करिता, दूर देखिला द्विज येता, स्नान करिता जळी असता, नमन करिता दोष घडे. एखादा विप्र असे धावत, नेणता अथवा धनगर्वित, क्रोधवंत किंवा मंगल स्नान करीत, नमस्कार करू नये. एक हस्ते ब्राह्मणासी, नमू नये परियेसी, सुतकीय मूर्ख जनांसी, करू नये नमस्कार. गीतवाद्यादी नृत्येसी, संतुष्टावे वेदासी, प्रार्थना करावी भक्तीसी, मग अर्चावे सनकाधिका. पूजा अपूर्व देवासी, हस्त ठेवूनी पिठेसी, उत्तर पूजा करावी हर्षी, मग करावे उद्दासन. ऐसे परी देव पूजा, करावी भक्तीने एका द्विजा. संस्कृत अन्न वहावया काजा, वैश्वदेव करावया. अग्नी अलंकार करुणी, अन्न अग्निकुंडी दाखवणी, घृतसंमिश्र करुणी, पंचभाग करावे. एक भागाच्या 10 आहुती, दुसरा बळीहरणी योजिती, अग्रदान तिसरी करीती, चौथ्या मागे पितृयज्ञ. मनुष्ययज्ञ 5 व्यांसी, वैश्वदेव करावा मंत्रेसी. अन्न नाही ज्या दिवशी, तंदुलांनी करावा. वैश्वदेव समयासी, अतिथी आलिया घरासी, चोर चांडाला होय हर्षी, पूजा करावी मनुभावी. यम सांगे दूतांसी, वैश्वदेव करिता नरासी, जाऊ नको तयापासी, विष्णू आज्ञा आम्हासी. माता पिता घातकियांसी, शुणी स्वपचन चांडायसांसी, अतिथी आलिया घरासी, अन्न द्यावे परियेसा. न विचारावे गोत्रकुळ, अन्न घालावे तात्काळ. विन्मुख झालिया पितृकुळ, वर्षे 16 न येती घरासी. प्रवासी असेल आपण जरी, औषधी घृत दग्धी दिश्री, कंदमुळे फळे तरी, देवयज्ञ करावा. अन्नाविने अन्नदान, करू नये साधुजन, पंचमहायज्ञ करून ब्राह्मण, चंद्रायण आचरावे. न होता वैश्वदेव, आपुल्या घरी भिक्षेसी आला नरजरी, भिक्षा घालिता पापदुरी, वैश्वदेव फल असे. बळीहरण घालूनी काढई आपण, त्याने आचरावे चांद्रयान. आप काढिता दोष जाण, आणि का करवी काढवावे. बळीहरण काढविता जेवी जरी, 6 प्राणायाम त्वरित करी, तेने होय पाप दरी. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, गृहपूजा करुणी देखा, गोग्रासे द्यावा विषेका. नित्य श्राद्ध करणे एका, करुणी अन्न समर्पावे. स्वधाकार पिंडदान, करू नये अग्नोकरण. ब्रह्मचारी यासी तांबूलदान, दक्षिणा वर्ज परियेसा. वैश्वदेव झालिया वरी, उभा राहुनी आपुल्या द्वारी, अतिथी मार्ग पहावा निर्धारी, आलिया पूजन करावे. श्रमोणी आलिया अतिथीसी, पूजा करावी भक्तीसी, अथवा अस्तमान समयासी, आलिया पूजन करावे. वर्णाना ब्राह्मणो गुरु, ऐसे बोलती वेदशास्त्रू, अतिथी जाण सर्व गुरु. वैश्वदेव समयासी, वैश्वदेव समयी अतिथीसी, पूजा करती परियेसी. ती पावे देवांसी, तुष्टे ब्रह्मा इंद्रवत्नी, वायुगण अर्धमादिदेव, तृप्ती पावे सदाशिव. पूजा करावी एक भाव, सर्व देवता संतुष्टती. अतिथीपाद प्रताक्षळी, पितर सकळ तृप्त होती. अन्नदाने ब्राह्मा तृप्ती, विष्णू महेश्वरा अवधारा. यतीश्वरादी ब्रह्मचारी, जे समयी येती आपुल्या घरी, अन्न द्यावे निर्धारी, महापुष्प होय देखा. ग्रास मात्र दिधला एक, मेरू समान पुण्य अधिक. बर्वे द्यावे त्यासी उदक, समुद्रा समान दान असे. अतिथी आलिया घरासी, जेवी आपण तेजुनी त्यासी. श्वान योनी पावे हर्षी, दर्भ भयोनी पुढे उपजे. ऐसे अतिथी पूजोन, मग करावे भोजन आपण. सर्वथान करावे अन्न भिन्न, प्रपंच करिता दोष असे. सायं प्रात गृहस्थानी, भोजन करणे संतोषी. प्रक्षालन करोणी पादांसी, ओले पायी असावी. ओली असावी 5 स्थाने, हस्तपाद उभय जाणे. मुख ओले पंचम स्थाने, शतायुषी पुरुष होय.
पूर्वाभिमुख बैसोन भोजन समयी धरा मौन, पाद उभय जोडून बैसावे एका एकचित्त, मंडल करावे चतुष्कोणी वरी भस्म प्रोक्षोणी, क्षत्रियास मंडल त्रिकोणी वर्तुळ वैशासी परियेसा, शूद्रे अर्धचंद्राकार मंडल करावे परिकर, आवाहनावे सुरवर आदित्य वसु रुद्रब्रह्म, पिता महादी देवता तया मंडली उपजविता, याची कारणे तत्वता मंडलाविने जेवू नये, न करिता मंडल जेवी जरी अन्य नेती निशाचरी, पिशाच असुर राक्षसी परी अन्न रस नेती अवधारा, उत्तम पूर्वाभिमुखी देख पश्चिम मध्यम एक, पितृकार्या उत्तरमुख सदा दक्षिण वर्जावी, धरावे पात्र सुवर्ण रजत ताम्रपात्र, पद्य अपात्र पालाक्ष पात्र पुण्यपात्र परियेसा, जेविता वर्जावे गृहस्थानी ताम्रपात्र, यतीन सुवर्ण अथवा रजत, ताम्रशुक्ती शंखज पात्र स्फटिक पाषाण यतीसी, कर्दली गर्भपात्रेसी पद्मपत्र जळे स्पर्शी, वल्ली पालाशपत्रेसी जेविता चांद्रायण आचरावे, वट अश्वस्थ कर्क पलोट कंदम कोदिरा पर्णे कोमळ, भोजन करिता तात्काळ चांद्रायण आचरावे, लोहपात्र आपुले करी ताम्र मृगमय पृष्ठपर्णावरी, कार्पासपत्री वस्त्रावरी जेविता नरका प्रति जाय, कास्यपात्री जेविल्यासी यशबळ प्रज्ञा आयुष्यासी, वडे नित्य अधिकेसी गृहस्थानी नित्य कास्यपात्र, असावे पात्र 5 शेर नसावे उणे अधिक थोर, उत्तमोत्तम षटशेर सुवर्णपात्रा समान देखा, कास्यपात्रीचे भोजन तांबूलासहित अभ्यंगण, यती ब्रह्मचारी जाण विधवा स्त्रियांनी वर्जावे, श्वानाच्या चर्माहुनी निषेध असे एरंड पाणी, निषेध अधिक त्याहुनी आणिक जेविल्या भिन्नताटी, फुटके कास्यपात्रेसी जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हर्षी महापातकी होय जाणा, जवळी असता पतित जरी जेवू नये अवधारी, शूद्र जेविल्या शेषावरी जेवू नये ब्राह्मणाने, सवे घेऊनी बाळासी जेवू नये श्राद्ध दिवसी, आसन आपुले आपणासे घालू नये ब्राह्मणाने, आपोषण आपुले हाती घेऊ नये मंदमती, तैल घालूनी स्वहस्ती आपण अभंग करू नये, भोजन काळी मंडळ देखा करू नये स्वहस्तका, आयुष्यशय पुत्रघातका म्हणजे नाम तयाची, नमस्कारावे वाढीता अन्न अभिधारावे पहिलेची जाण, प्राणाहुती देता क्षण घृत घालावे स्वहस्ताने, उदक घेऊनी व्याहंती मंत्री प्रोक्षोणी अन्न करा पवित्री, परिपंचाळावे तेची रीती मग नमावे चित्रगुप्ता, बळी घालोनी चित्रगुप्तासी काढावे सवेची परियेसी, वाम हस्तक धुओनी सरशी पात्र दृढ धरावे, अगुंठ तर्जनी मध्यंगुलीसी धरावे पात्र वामहस्तेसी, आपोषण करावे सव्यक्ररेसी आणि का करवी घालावे, आपोषण उदक सोडूनी जरी आणिक घेती उदक तरी, श्वानमूत्र घेतल्या परी एक चित्ते परियेसा, धरिले आपोषण ब्राह्मणासी नमस्करिता महादोषी, आशीर्वाद घेऊ नये तयापासे उभयतांसी जोडे दोष घडे, मौन असावे अब्राह्मणे देख बोलू नये शब्दाधिक, आपोषण घ्यावे मंत्रपूर्वक मग घ्यावा प्राणाहुती, आपोषणाविन भोजन करी पाप विमोचन करी तराई, अष्टोत्तरचर मंत्र गायत्री जपता दोष परिहरे, प्राणाहुतीचे विधान सांगेन एकीजे ब्राह्मण, प्राणाग्नी होत्र करिता जाण समस्त पापे जाती देख, जैसा कार्पा सराशीची अग्नी लागला परियेसी, जळोनी जायत वरितेसी तैसी पापे नासती, प्राणाहुतीचे लक्षण चतुर्विध पुरुषार्थ जाणा, अन्नस्पर्शोणी मंत्र म्हणे गीता श्लोक प्रख्यात, श्लोक अहम विश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापानसमायुक्त पचाम्यन्यं चतुर्विधम, टीका अन्न ब्रह्म रसो विष्णू भोक्ता देव गिरिजारमणू, ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्नी रश्मी मंत्र जपावा, मग घ्यावा प्राणाहुती आहे ती पंचमंत्र प्रख्याती, तर्जनी मध्यम अंगुष्ठ धृती प्राणाय स्वाहा म्हणावे, मध्यम अनामिका अंगुठेसी
आपानाय स्वाहा म्हणा हर्षी, व्यानाय स्वाहा म्हणा यांसी, कनिष्ठिका अनामिका अंगुठेसी, अंगुठ तर्जनिका कनिष्ठेसी, उदानाय स्वाहा म्हणा हर्षी, पंचांगुलीने परियेसी, समानाय स्वाहा म्हणावे, प्राणाहुती घेतल्या अन्न, दंता स्पर्श नये जाण, जिभे गिळावे तक्षण, मग धरावे मौन देखा, मौन धरा वयाची स्थानी, सांगेन एका अतिउत्तमी, स्नानासमयी धरा निर्गुणी, न धरिता फल असेना, होम करिता न धरी मौन, लक्ष्मी जाय तक्षण, जेविता मौन न धरिता आपण, अपमृत्यू घडे त्यासी, अशक्य असेल मौन जरी, प्राणाहुती घेई तववरी, मौन धरावे अवधारी, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, पिता जिवंत असे ज्याचा, अथवा ज्येष्ठ बंधू परियेसा, धरू नये मौनासी, श्राद्धांना जेविता धरावे, पंच प्राणाहुती देता, सर्वांचे मौन ग्राह्यता, असेल पिता वडील भ्राता, मौन धरेल्या अधपात, जेविता प्रथम मधुरान्न, भोजन करावे नरे जाण, भक्षुनी पूर्वी द्रव्यान्न, कठीणांश परियेसा, भोजनांती समयासी, जेवू नये देवांनासी, बळचाय परियेसी, शीघ्र भोजन करावे, धेनुसी उदक प्यावयासी, जितका वेळ होय त्यासे, भोजन करावे परियेसी, शीघ्र भोजन मुख्य जाण, भोजन करावयाची स्थिती, सांगेन एका ग्रासमिती, संन्यासी मुनियती, अष्टग्रास ध्यावे जाण, षोडश ग्रास अरण्यवासी, द्वात्रिशत गृहास्थी, मिती नाही ब्रह्मचार्यासी, एकचित्ते परियेसा, जितुका मावेला आपुल्या मुखी, तितका ग्रास घ्यावा विषेकी, अधिक घेता ग्रासमुखी, उच्छिष्ट भक्षिले फळ देखा, अर्धा ग्रास भक्षुनी, उरले ठेविता आपुल्या भाणी, चांद्रायण आचरावे त्यांनी, उच्छिष्ट भोजन तया नाव, न बैसावे सहभोजनासी, इष्ट सोयरे इत्यादिकांसी, व्रतबंधविने पुत्रासी, कन्याकुमारांसी दोष नाही, सांडू नये अन्य देखा, घृतपायस विशेष एका, सांडावे थोडे ग्रास एका, जेवू नये सर्व अन्न, भोजन संपेपर्यंत, पात्री धरावा वामहस्त, जरी सोडील अजानत, अन्न वर्जोनी उठावे, या कारणी द्विजजना, सोडू नये पात्र जाणा, अथवा न धरावे पूर्वीच जाणा, दोष नाही परियेसा, वस्त्र गुंडाळोनी डोईसी, अथवा सम्मुख दक्षिणेसी, वामपादावरी हस्तेसी, जेवित अन्न राक्षसनेती, वामहस्त भूमीवरी, ठेवणी नर भोजन करी, रोग होय शरीरी, अंगुली सोडूनी जेवू नये, अंगुली सोडूनी जेवी सरी, दोष गोमांस भक्षिल्या परी, दोष असती नाना परी, स्नाने असती भोजनासी, अश्व गजारूढ होऊनी, अथवा बैसुनी स्मशानी, देवालयी शयनस्थानी, जेवो नये परियेसा, निशब्द जेवण करपात्रेसी, ओले नेसोनी आद्रकेशी, बहिहस्त बहिर्केशी, जेविता दोष परियेसा, यज्ञोपविताच्या उपदिवीसी, भोजन करावे परियेसी, जेविता आपल्या सम्मुखेसी, पादरक्षा असू नये, ग्रास उदक कंदमुळ, इक्षुदंडादी केवळ, भक्षोणी पात्री ठेविता सकळ, उच्छिष्ट होय अवधारा, भोजन करी स्नानविनी, न करिता होम केविजे कवणे, अन्न नव्हे कृमी जाणे, म्हणे पराशर ऋषी, पर्णपुष्टावरी रात्रीसी, दीपे विन जेविल्यासी, महादोष असे त्यासी, कृमी भक्षिल्या समान होई, दीप जाय भोजन करिता, पात्र धरावे स्मरोणी सविता, पुनरपि आणोणी लाविता, मग भोजन करावे, पात्री असुले जितके अन्न, तितकेची जेवावे परिपूर्ण, आणिक घेता दोष जाण, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, स्पर्शो नये जेविता केश, कथा सांगता महादोष, दिसू नये वोम आकाश, अंधकारी जेवू नये, न ठेविता शेष स्त्रियेसी, जेविता होय अत्यंत दोषी, ठेविले न जेविता स्त्रिया दोषी, महापातके घडती जाणा, शून्य देव देवालयी, देवस्थाना आपुले गृही, जलसमीप संध्यासमयी, जेवू नये परियेसा, पात्रे ठेवणी दगडावरी, जेवू नये अवधारी, अवलोकू नये मुखावरी, स्त्रीजनाचे परियेसा, न करावे सहभोजन, जेविता होय उच्छिष्ट भक्षण, कुलस्त्रियेसी करिता भोजन, निर्दोष असे परियेसा, प्राशन शेष उदकासी, घेऊ नये उच्छिष्टासी,
अगत्य घडे संधीसी किंचित सांडून घेईची वस्त्रोदक घेतल्यासी अपार दोष घडती तयासी जन्म पावे श्वान योनिसी पडे मागुती नरकाती शब्द होय उदक घेता अथवा क्षीरघृत सेविता आपोषणोदक प्राशिता सुरा पाण समान असे महाजळी रिकोणी उदक घेती मुखांतून अथवा जे घेती अभ्यानी सुरा पाण समान जाणा द्वयहस्तांजुजी करून घेऊ नये उदक ज्ञानी घ्यावे एक हस्ते करून वामहस्त लावू नये सभे बैसोनी एकासनी अथवा आपुले हातुरणी प्राशन करू नये पाणी महादोष परियेसा वाढावे भिन्न पात्रेसी पाहू नये आणिक यातीसी रजस्वला स्त्रियांची चांडाळ श्वान पाहू नये दृष्टी पडे इतुकियासी ध्वनी एकता करणासी त्याजावे अन्न त्वरितेसी जेवित दोष परियेसा कलह शब्द कांडन दळण एकता जेवू नये अन्न अपशब्द स्पृष्टास्पृश गाणं त्याजावे अन्न परियेसा नेण ते लोक पंक्तीसी घेऊ नये परियेसी अगत्य घडे संधीसी इतके भस्मे करा पृथक अथवा स्तंभ असेल मध्य द्वार मार्ग असेल शुद्ध उदके वेष्टिता आपुले परिघ दोष नाही परियेसा कृष्ण वस्त्र नेसोनी आपण जेविता दोष अपार जाण स्त्रीजन वाढिता कांसे विण उद्दिष्ट समान परियेसा ऐसा विचार करुणी मणी करावे भोजन द्विजजनी विकिरीत विलोहित म्हणोनी अभिमंत्रावे शेष अन्न विकिरीते इति मंत्रासी म्हणावा अघोर ऋषी रुद्र देवता परियेसी अन्नाभिमंत्रे विनियोग ऐसा मंत्र जपोन हाती घ्यावे शेषान्न यमाच्या नावे बळी घालून उत्तरा पोषण मग घ्यावे उच्चिष्ट सर्व पात्रीचे घेऊणी हाती म्हणा वाचे रौर मंत्र असे त्याचे पात्राजवळी ठेवावे उठोणी जावे प्रलक्षणासी गंडूष करोणी मग हस्तस्पर्शी न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी आत्मघातकी तोच जाणा मुख्य प्रक्षाळिता परियेसी मध्य मांगुली दात घासी तर्जनी अंकुटे महादोषी रौरव नरकी परियेसा बर्वे हस्त प्रलक्षण करावे दंत शोधन हातीचे पवित्र सोडून टाकावे नैऋत्य दिशे अंगुष्ट मात्र पुरुषा म्हणावा मंत्र परियेसा हस्त घासोनी चक्षुषा उदक लावे अवधारा ऐसा जरी न म्हणा मंत्र चक्षुरक होय त्वरित या कारणे करा हा निश्चित हस्तोदके आरोग्यता द्विराचमण करोणी आयोग्य मैत्र म्हणोनी दुपदादी वेगद मुगमुचा म्हणोनी पाद प्रक्षालन करावे ऐसा तुम्ही मंत्र जपता भोजन ठाई जाऊनी बैसता द्विराचमण करुणी निगुता नासिका स्पर्श मग करावा स्मरावे मग अगस्त्यांसी कुंभकर्ण वळवाग्नीसी वृकोदर शनिच्छरासी इल्वल वार्तापी जीर्ण म्हणावी हस्त दाखवावे अग्नीसी आणिक सांगेन परियेसी बंधू वर्ग अस्ति जपासी पुसू नये वस्त्रे करे मग स्मरावे श्रीगुरुसी आणिक स्मरावे कुलदेवतेसी येणे परिविधीसी भोजन करावे द्विजोत्तमी विप्र बिणवी श्रीगुरुसी भोजन प्रकार सांगितला आम्हासी विधी निशब्द अन्य कैसी निरोपावी दातारा विप्रवचन ऐकोणी निरोपिती श्रीगुरु संतोषोनी एक ब्राह्मणा म्हणोनी अतिप्रेमे निरोपिती म्हणे सरस्वती गंगाधरू ब्राह्मणपणाचा आचार निरोपीला गुरुनाथे समगुरु म्हणोनी विनमी संतोषे वैश्वदेवा विने अन्न अथवा गणान्न परिपूर्ण घातले असेल बहुलवण बहुमिश्रितान्न जेवू नये लसूण गाजर कंदमुळा वृत्तांक श्वेत जो असे भोपळा छत्राकार शाखा सकळा वर्जाव्या तुम्ही परियेसा धेनू अजा महिषी शिर प्रसूतीचे वर्जावे दशरात्र मृतनोदन पर्जन्यपुर त्रिरात्रीचे वर्जावे कृष्मांड डोरली पळवयेसी मुळा बेला आवळेसी न भक्षावे प्रतिपदेसी भक्षिता पाप परियेसा स्वर्गापवर्ग चाड जासी अष्टमी वर्जावी औदुंबरासी अमलफळ रात्रीसी वर्जावे भानुवासर सप्तमी बेलफळ वर्ज शुक्रवारी शमीफळ मंदवारी भक्षिता लक्ष्मी जायधुरी वर्जावे ते दिवसी परियेसा शाद्रीफळ रात्रीसी भक्षिता हाणी प्रज्ञेसी नाश करी विर्यासी शात्रीफळ वर्जावे
नख केश पडिल या अन्ना, स्पर्श केलिया मांजर जाना, वायस घारी कुकुट्ट जाणा, स्पर्श केलिया अन्यत जावे, धेनी मूषक मुख स्पर्शी अथवा स्पर्शे अधकेशी, त्यजावे अन्न भरवसे, असेल उच्छिष्ट अन्नाजवळ, एक हाती वाढले अन्न, शिळे असेल शीत जाण, वर्जावे तुम्ही ब्राह्मण, निशब्द बोलिले आचार्य, घृत तैला मिश्रित, शिळे अन्न अपवित्र, तळिले असेल सर्वत्र, शिळे नव्हे सर्वता, विप्रवणिता गोरस, घृत क्षीर परियेस, घेता घडती महादोष, साक्षात वही पक्व जेऊ नये, माशांनाचे वटन देखा, शिळे न होती कधी एका, जैसे लाह्या पीठ देखा, शिळे नव्हे परियेसा, कंदमुळादी सुरान्न, जवांचे असेल परमान्न, गुडयुक्त असेल अन्न, शिळे नव्हे परियेसा, ऐशा शिळ्या अन्नासी, दोष नाही परियेसी, विटाळ होता महादोषी, शुचिस्थानी असावे, भोजन केलियानंतर तांबूल घ्यावे परिकर, क्रचूपूर्ण तर्पसत्वर, घ्यावे वाद्य ब्राह्मणी, तिळ मिश्रित भक्ष्यासी, देऊ नये रात्रीची, जेविता होय महादोषी, श्री गुरु म्हणती ब्रह्मनाते, क्रमुक एक सुखारोग्य, द्वय देता निश्चय आरोग्य, त्रिणी द्यावी महाभाग्य, चतुर्थ दुःख होय जाणा, पाच क्रमुक देता जरी, आयुष्य प्रज्ञा वाढे भारी, देऊ नये सहा सुपारी, मरण सांगे परियेसा, पर्ण अग्र मूल न काढी जरी, व्याधी संभवे अवधारी, अग्र भक्षिता पाप भारी, चूर्ण पर्ण आयुष्य क्षीण, पर्ण पुष्टी बुद्धी नाश, द्विपर्ण खाता महादोष, ऐश्वर्याचा होय विनाश, ऋषी संमत असे जाणा, पर्णे विना क्रमुकमुखी, घालिता आपण होय असुखी, सप्त जन्म दरिद्री दुखी, अज्ञानी होय अंतकाळी, यतीश्वरादी ब्रह्मचारी, रजस्वला स्त्री विधवा जरी, तांबूल भक्षिता मांसपरी, रस त्याचा सुरापानसम, तांबूल भक्षिल्यानंतर सायन सध्या कळावी विपरी, सूर्य अर्धमंडळ उतरे, अर्ध द्यावी परियेसा, बैसोणी द्यावी अर्ध तिन्ही, चारी द्यावी काळक्रमुनी, गायत्री मंत्र जपुनी, इमं मेर वरुणी म्हणावा, गोत्रप्रवर उच्चारोण, मग करावे औपासन, करावे निशी भोजन, क्षीर मिश्रित मुख्य असे, रात्री करिता परिसिंचना, हृदपता सत्य मंत्र म्हणा, येणे विधी करा भोजना, पूर्वी जैसे बोलिले असे, भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयनावर, येणे विधी आचरावे, शयन करवयाचे विधान, सांगेन एका द्विजजन, पराशर सांगे वचन, तेची विधान सांगत असे, खटवा असावी निर्मळ जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिंपरी निर्गुण, न करावी खटवा परियेसी, निशब्द जांभूळ काष्टीची, वर्धावी प्रेत गजदंताची, भिन्न काष्ट त्यजावी साची, बरवी असावी खटवा देखा, सुमुहूर्ते विणावी खटवा देखा, धनिष्ठा भरणी मृगशिषा दूषिका, वार सांगीन विशेखा, शुभाशुभ फळ असे, आदित्यवारी लाभ देखा, चंद्रावारी महामुखा, भौम्यवारी पाहिजे दुःखा, बुधवारी सांगे महापीडा, गुरुवारी विणल्यासी, सहा पुत्र होती त्यासी, शुक्रवारी अतिविशेषी, मृत्यू पावे मंदवारी, स्वगृही शयन पूर्व शिंचेरीसी, स्वरुलायसी दक्षिणेसी, प्रवासकाळी पश्चिमेसी, शयन करावे परियेसा, सदा निशब्द उत्तर दिशा, वर्जले फळ सांगितली दिशा, विप्रे आचरावा ऐसा, ऋषी मार्ग शुभाचार, पूर्ण कुंभ ठेवून उशी, मंगळ द्रव्य घालावे बहुवशी, रात्री सुक्त म्हणावे हर्षी, विष्णू स्मरण करावे, मग स्मरावा अगस्त ऋषी, माधव मुकुंद परियेसी, आस्तिक कपिल महाऋषी, सर्पस्तुती करावी, निशब्द स्थाने निजावयासी, सांगेन सर्व परियेसी, जीर्ण देवालयी स्मशानासी, एक वृक्षातळी वर्जावी, चारी विधी रोहाटेसी, ईश्वर स्थान परियेसी, माता पिता निजले स्थळासी, निजू नये परियेसा, वर्जावे वाळूला जवळी आणि तळ्याचे पाळी, नदी तिरी नसता जवळी, घोरस्थळी निजू नये, वर्जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडके घरी, वडील खाली निजतील तरी, खटवा वर्जावी त्यापुढे, नेसून ओले अथवा नग्न, निजू नये शीर वेष्टून, आकाशाखाली वर्जावे शयन, दीप असता निजू नये, पूर्व रात्री अपरात्रीसी, निजू नये परियेसी, असू नये स्त्रियेपासी, रजस्वला चतुर्थ दिनी, असावे जाणावे उपती 20, दृष्टीनं पडावी योनीसी, आयुष्य क्षीण परियेसी, दीप वर्जावा या कारणी, नीळ वस्त्र नेसिले स्त्रियेसी, करता संग परियेसी,
पुत्र उपजे चांडाळेसी शुभ्र वस्त्र विशेषी. रजस्वला न होता स्त्रियेसी न करावा संग परियेसी. संग करिता महादोषी आणिक प्रकार एक असे. दशवर्षे होता कन्येसी रजस्वला सर्वत्रांसी. एका तुम्ही सर्व ऋषी पराशर सांगत असे. ऋतुकाळ असता स्त्रियेसी गावासी जाता परियेसी. भ्रूणहत्या होई दोषी प्रख्यात असे परियेसा. वृद्ध अथवा वांझेसी अस्ति पुत्र दिसी. बहु कन्या होती जियेसी चुकता ऋतुकाळा दोष नाही. ऋतू देता चतुर्थ दिवशी पुत्र उपजे अल्पायुषी. कन्या होय पाचवे दिवशी 6वे दिनी पुत्र परियेसा. विषम दिवशी कन्या जाण समदिवशी पुत्र सगुण. 10 दिवस ऋतुकाळ खुण चंद्रबळ असावे. मूळ मखा रेवती दिवसी संगण करावा परियेसी. कोप नसावा उभयतांसी संतोष रूपे असावे. ऋतुकाळी स्त्री पुरुषासी जे जे असेल मानसी. सत्व रजतमो गुणेसी तैसा पिंड उपजे देखा. ऐसा ब्राह्मणाचा आचार सांगता झाला पराशर. 19 समस्त ऋषीवर येणे परी आचरती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ऐसा आचार परियेसी. जे आचरती विधीसी दैन्य कैसे तया घरी. त्यवैंद्य होत देवांसी कामधेनू येईल घरासी. लक्ष्मी राहे अखंडेसी पुत्र पौत्री नांदती. होय आपण शतायुषी न घडिती दोष काही त्यासी. तो न भीई कळी कळासी ब्रह्मज्ञानी होय जाणा. काळ मृत्यू चुके देखा अपमृत्यू घडे कैचा एका. ऐसा आचार आहे निका नित्य रहाटावे येणे परी. ऐसे एकोणिया वचना विप्र लागे श्री गुरुचरणा. झाला उपदेश उद्धारणा कृपासागर गुरुमूर्ती. भक्त जन तारावयासी अवतरलासी ऋषिकेशी. परिहरिले अंधकारासी ज्ञानज्योती प्रकाशली. ऐसे विनियोनी ब्राह्मण पुनरपी धरले श्री गुरुचरण. श्री गुरुमूर्ती संतोषून प्रसन्न झाले तयेवेळी. म्हणती श्री गुरु तयासी आचार सांगितला तुझ हर्षी. नव जावे आता भिक्षेसी आचार करुणी सुखी असे. जे जे इच्छिसी कामना होईल निरुती सत्य जाणा. कन्यापुत्र नांदती सगुणा संदेह न धरावा मानसी. ऐसा वर लाधून विप्र गेला संतोषून. होता तैसा आचरून सकळा भिष्टे लाधला. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुचरित्र ऐसे परियेसी. एकता ज्ञान समजतांसी मूढ होय ब्राह्मणासी. अज्ञान तिमिर अंधकारासी ज्योती प्रकाश कथासुरसी. जे जे इच्छले मानसी पाविजे त्वरित अवधारा. म्हणे सरस्वती गंगाधरी श्री गुरुचरित्र असे सुरतरू. एकता होय संतोष फारू सकळा भिष्टे साधती. इति श्री गुरुचरित्र नामधारका शिष्य सांगत. आचार जो का समस्त निरोपिला श्री गुरुनाथे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे अहिक कर्म निरूपणम नाम सप्तत्रिशोऽध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.